कुंभमेळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज साधू महंतांची पहिली बैठक नाशिकमध्ये होतीये। या बैठकीत 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संवाद साधतील आणि या बैठकीसाठी साधू महंतांची आसन व्यवस्था जाहीर झाली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या उजव्या बाजूला 7 शैव आखाड्यांचे 14 महंत बसतील, तर डाव्या बाजूला 3 वैष्णव आखाड्यांचे 6 महंत बसणार आहेत। तर आजची बैठक अतिशय महत्त्वाची आहे। तर लवकरच कुंभमेळा जो आहे तो नाशिकमध्ये होणार आहे आणि या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होणार आहे। कुंभमेळ्याची तारीख सुद्धा आज ठरणार आहे। 2027 चा हा कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे। तसंच उलट फिरा, फक्त बाईट घेऊन टाकू। सचिन लक्ष लागलेलं आहे। ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे। साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण नाशिक मधली पाहतोय। बरोबर राहते। पहली बार हमें जो है सीएम साहब से मीटिंग हो रही है। अभी हम जा रहे हैं, अपना प्रस्ताव रखेंगे। हम सब लिख के आए हुए हैं, उसके बाद आपसे बात करेंगे। क्या प्रस्ताव है आपके? देखिए, सबसे पहले हमारा जो गोदावरी का मुद्दा है, गोदावरी साफ होनी चाहिए, स्वच्छ होनी चाहिए। उसके पश्चात हम आपको बता देंगे जब वापस आएंगे। त्र्यंबकेश्वर के नाम का देखिल एक विवाद खड़ा हुआ था, उसके बारे में आपकी क्या? नहीं, हमारा कोई विवाद नहीं है। त्र्यंबक और नासिक को एक ही बात है। हमें स्नान करना है, हमें महाकुंभ करना है और हमें पूरे हिंदुस्तान को देखना है। पूरे हिंदुस्तान की निगाह, पूरे भारत की नहीं बल्कि पूरे विश्व की निगाह इस समय जो है त्र्यंबक में है, नासिक में है, क्योंकि महाकुंभ है। आपने देखा होगा प्रयागराज में 70 करोड़ श्रद्धालु वहाँ आए, इसीलिए हम इस कुंभ को हल्के में नहीं लेंगे। यहाँ भी करोड़ों की संख्या में श्रद्धालु आएंगे और हम सबको, चाहे वो शासन हो, प्रशासन हो, अखाड़े हो, हम सबको सबका स्वागत करना है, श्रद्धालुओं का स्वागत करना है और सरकार का समर्थन करना है, सरकार की सपोर्ट करना है। नहीं, देखिए, बहुत अच्छी बात है। सब अखाड़े एक साथ आ गए, हमारे जितने पदाधिकारी सब साथ में आए हैं और अभी हम मीटिंग के लिए जा रहे हैं। वार्ता होगी, आपसे मिलेंगे, आपसे बात करेंगे। हमारी क्या वार्ता हुई, क्या नहीं हुई। या संदर्भात सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। पाहूया। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडते आहे। साधारणपणे 12 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच जे 13 साधूंचे आखाडे आहेत त्या आखाड्यांचे 2 प्रतिनिधी या सगळ्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे। त्यासोबतच नाशिकचे स्थानिक साधू महंत देखील या बैठकीमध्ये असतील। मुख्यमंत्र्यांसोबत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन असतील, दादा भुसे असतील। तर आपण पाहतोय आज तारीख आता ठरणार आहे नाशिकच्या कुंभमेळ्याची तारीख ठरणार आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये आज उपस्थित असणार आहे। या बैठकीला ते हजेरी लावतील आणि संपूर्ण चर्चा जी आहे ती केली जाणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक असेल। सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये नाशिकमध्ये पार पडतोय आणि या कुंभमेळ्याची तारीखच खरं तर ठरणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिकचा पालकमंत्री अजून ठरलेला नाहीये आणि नाशिकमध्ये पालकमंत्री नसताना केवळ मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे, त्यामुळे विशेष लक्ष या बैठकीकडे असेलच। मात्र नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या 2 आखाड्यांवरून सुद्धा या कुंभमेळ्यामध्ये वाद आहे।